याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया दावा तृष्णेचिया. कवतुक वाटे झाली या वेचांचे, नाममंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका मने मुक्ती परिनिली नोवारी, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. समचरण सरोजम सांद्रनीला बुदाबम, जगन्नीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सदैव दरुहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावज्ञ जीवो धरावर्तकारम, कला कंकते ज्योतिमोही वक्रम, खला निश्चबाधा पनोदाह दक्षम, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका, टाळ मृदुंग श्रोते देखा तयाच्या चरणी नमनगा. सेवेलागी सेवक झालो, 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 सेवेलागी
जरणा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा आवो स्वामी तुकया देवा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणा करता सेवे करता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवर असणारे हरिसुमन जिजाई रमन आणि सदैव वैकुंठ गमन असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा 4 चरणांचा गोड असा अभंग काय आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला आहे का नाही महाराज. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता टहासू आहे का नाही. महाराज म्हणतात की आम्ही एवढ्या एका गोष्टीसाठी हट्टच केला. कोणता? आमचा शेवट दिवस कसा झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे आहे का नाही. आजी बाबा तुम्ही बोलत चालला बरं आहे का नाही. जवळच महाराज आपला कीर्तन थोडं कसं झालं पाहिजे, संवादातून झालं पाहिजे आहे का नाही. शेवटचा दिवस कसा झाला पाहिजे, कसा गोड झाला पाहिजे आहे का नाही. आपण बसले बसले नातवाला पोराला लेकराला म्हणतो का नाही, बाबा मी मेलेव नाही का, माझं दहावा चांगला घाल बरं का आहे का नाही. माझ्या श्राद्धाला मोठा मंडप लाव आहे का नाही. चांगलं कीर्तनकार ठेव आहे का नाही. सावशिष्टीम बोलो गुणवान बोलो गायनाचार्य बोलू दे आपण म्हणतो का नाही आहे का नाही. तसं महाराज म्हणतात की शेवटच्या दिवसासाठी महाराजांनी आम्ही काय केली, याजसाठी केला होता टहास. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे महाराज आहे का नाही. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. तसं जर बघितलं महाराज हे काही शक्ती प्रदर्शन नाही आहे. एवढा मोठा मंडप दिला आहे, साऊंड बोलवली आहे, गुणवान बोलवले आहे का नाही, गावकी बोलवली, भावकी बोलवली, टाळकरी बोलवले आहे का नाही. सर्व जर तुम्ही आलात, मला सांगा आता एवढा मोठा मंडप दिलाय, तुम्ही सर्वजण आलात आणि वरुण राजाने सुद्धा आपल्या कीर्तनाला काय दिली, हजेरी दिली आहे का नाही. वरुणाचं आगमन आज श्रावण महिन्यातला पहिलाच दिवस आहे का नाही. बाबांचंही श्राद्ध जीव बघा महाराज श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी गेला होता. काय तिथी आली बरं बाबांची, किती गोड तिथी आली आहे का नाही. म्हणून बाबांनी सुद्धा म्हणावं, याजसाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड व्हावा. बस आता आमचा शेवट दिवस गोड झाला, आता आम्ही निश्चिंत झालो, स्थिर झालो आहे का नाही. आमच्या सर्व आशा तृष्णा ईश्वराच्या चरणी काय झाल्या, लीन झाल्या आहे का नाही. आता आम्ही काय झालो, विसावलो, अगदी जगण्याचा सार झाला म्हटले आता आमचा आहे का नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया दावा तृष्णेची. आम्हाला कौतुक वाटते त्या गोष्टीचं म्हटले. कोणतं? आम्ही जन्माला आलो म्हटले. जन्माला आलो काय केलं म्हटले, काय केलं, काही नाही म्हटलं आहे का नाही. काय नाही, जन्माला आलो आहे का आपण फक्त देवाचं भजन केलं का, आपण देवाचं भजन केलं पाहिजे. नाहीतरी आपल्या खेडेगावात एक म्हण आहे बघा, जन्म आला हा बाकीचं तुम्ही म्हणा. तसं माणूस जन्माला आला, जन्माला येऊन काय केलं पाहिजे, देवाचं भजन केलं पाहिजे, त्याचं नामचिंतन केलं पाहिजे, त्याची स्तुती गायली पाहिजे, त्याची पोवडे गायले पाहिजे. महाराज म्हणतात, कवतुक वाटे झालिया वेचांचे नाम मंगळाचे तिने गुणे. आम्हाला कौतुक आहे म्हटले त्या गोष्टीचं की भगवंताने आयुष्यभरामध्ये भगवंताचं असं नामचिंतन झालं, त्याची स्तुती गायली, त्याची पोवाडे गायले. त्या गोष्टीचा आम्हाला काय आहे, आनंद आहे. आणि शेवटी महाराज म्हणतात की आता आम्हाला काय भेटली, मुक्तीला आम्ही मुक्ती भेटली म्हणली आम्हाला. मुक्ती तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेरी. महाराज म्हणतात की आता आम्ही मुक्तीशी लग्न केलंय, तिच्याशी विवाह केलाय, तिला आमची पत्नी बनवलंय. ज्याप्रमाणे एखादी पत्नी
ज्या पुरुषाची काय असते सावली असते, तसं आम्ही मुक्तीला काय केलंय म्हटले, आमची सावली बनवलं आहे, तिला आमच्या सवचारांनी बनवले आहे म्हटले. आणि अशा पद्धतीने शेवट किती गोड झाला. महाराज सांगतात यादसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोड व्हावा असा हा काय अभंगाचा सरळ सरळ भावत आहे का नाही. आता बसल्या मंडळीने टाळी वाजवायची नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणू नका बरं. मग टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल भजन झालं का, भजन करायचं आहे का नाही, करा मग भजन. विठ्ठल विठ्ठल हो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करतो. आज या ठिकाणी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, कैलासवासी स्वर्गीय दत्तात्रेय यशवंत बाबा घारे बाबांचं जाण्याचं वय नव्हतं महाराज, आहे का नाही. परिवारासाठी थांबणे त्यांना गरजेचंही होतं, पण इथं खरी काळाची निष्ठुरता आहे महाराज. पाठीमागच्या काळामध्ये बघले आपण तिसऱ्या लाटेमध्ये खूप चांगली चांगली माणसं गेली तू महाराज, ही काळाची निष्ठुरता आहे. कधी कोणासाठी न थांबणारा काळ आहे महाराज, आहे का नाही. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, कधीच कोणासाठी न थांबणारा हा काळ आहे महाराज. तर स्वर्गीय बाबा कैलासवासी बाबांना यहलोकीची यात्रा संपवून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या वर्षश्राद्ध निमित्त त्यांच्या पचेत असलेला परिवार, बाबांची दोन्ही मुलं असतील, 1 मुलगी असेल, आहे का नाही. 1 भाऊ आहे बघा महाराज, 2 पुतणे, खूप मोठा परिवार आहे बघा महाराज. आणि या परिवारातून बाबाला जाऊन किती दिवस झाले, आज 1 वर्ष झाले, आहे का नाही. आपण वर्ष श्राद्ध का बरं करायचं, श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध का बरं करायचं, श्रद्धेने केली जाणारी क्रिया तिला श्राद्ध म्हणायचं, आहे का नाही. मग आज बाबांचं श्राद्ध आहे बघा महाराज, आहे का नाही. आणि या श्राद्धासाठी सर्वच गायनाचार्य असतील बघा महाराज, आमचे बापजी अण्णा असतील, नवनाथ महाराज दिघे असतील, आहे का नाही. आमचे बादराबादचं भजनी मंडळ असेल, शहापूरचं भजनी मंडळ असेल, 2 ते चोपदार आहे आपल्या मागं, आहे का नाही. विनेकरी बाबा आहे, आमचे शुभम दादा मृदुंगाला साथ देत आहे का नाही. गोड ज्यांनी माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवला असे आमचे रवी दादा आहे का नाही, त्यांनाही मी धन्यवाद देतो. पेटी वास्तरे, आहे का नाही. आणि आता तुम्ही मला ओळखत नाही असं नाही, तुम्ही सर्वजण तुमच्यामध्येच मी लहानाचा मोठा झालो, तुम्हाला माझी ओळख आहे, मला तुमची ओळख आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांची नावं घेणं काही शक्य नाही. तुमची जर नावं घेत बसले तर इथंच आपलं कीर्तन संपलं, आहे का नाही. 1 तासभर विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जो माणूस जन्माला आला त्याला 1 ना 1 दिवस मारावं लागतं म्हटले, आहे का नाही. आपल्या साध्या वर्षापाशी सांगायचं झालं, ज्याचं बारसं झालंय त्याची तेरशी होतीच, आहे का नाही. महाराजांनी प्रमाण दिलं, जरा मरण यातून कोण सुटला प्राणी जात, आहे का नाही. जन्म आणि मरण या 2 गोष्टीतून माणूस स्वतःला सोडू शकत नाही, आहे का नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज, मयूर महाराज तुम्ही आम्हाला सांगायला आले, मग काय करायचं. आपण माऊली ज्ञानोबारायांना विचारू, काय करायची माऊली ज्ञानोबारायांची. माऊली ज्ञानोबारायांना विचारण्यासाठी आपल्याला कोणाकडे जावं लागेल, तर नामदेव महाराजांकडे जावे लागेल, आहे का नाही. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, आहे का नाही. मग आपण ज्ञानोबारायांकडे गेलं, ज्ञानोबाराय म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, आहे का नाही. हे घटिका यंत्र आहे म्हटले, हे परत परत चालत राहणार म्हटले. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजितो, नित्य व्हावे भजितो, नित्य व्हावे भजितो. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजितो, नित्य व्हावे भजितो, नित्य व्हावे भजितो. किती वेळा जन्मा यावी, आहे का नाही महाराज. जो माणूस जन्माला आला
त्याला एक ना एक दिवस जावा लागणार आहे. आपण म्हणतो का नाही साध्या सरळ भाषेमध्ये, पिकलं पाणी ना एक दिवस गळणार आहे महाराज, आहे का नाही? तसं आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जायचंय. बघा तुम्हाला सांगतो ऐका, एखाद्या सागरामध्ये 2 लाकडाचे ठोकळे वाहत्यावी, ते ठोकळे बराच काळ एकत्र वाहतात. एक लाठी ते दोघांना वेगळं करते, त्यांची परत पुन्हा कधीच गाठभेट होत नाही. अगदी आपण तशी ठोकळे आहोत, या संसार सागरामध्ये वाहत आलेले आहोत. म्हटले बराच काळ एकत्र राहतात, पण एक लाठी नरे ती आपल्याला काय करणार आहे, वेगळं करणार आहे. तसं आज स्वर्गीय दत्तू बाबाकडे जर पाहिलं, या बापानं या परिवारासाठी, या पोरांसाठी काय काय कष्ट नाही केले हो महाराज. हाडाचं काढे केलं, रक्ताचं पाणी केलं, कोंड्याचा मांडा केला, रात्रीचा दिवस केला आणि प्रपंच फुलवला, आहे की नाही महाराज? बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे. या बापानं या परिवारासाठी काय नाही केलं बघा महाराज. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपल्या लेकरांकरता पोरांकरता हाडाचं काढे केलं, रक्ताचं पाणी केलं बघा महाराज, आहे का नाही? ऊन पाहिलं नाही, ताण पाहिलं नाही, रात्र पाहिली नाही, दिवस पाहिलं नाही बघा महाराज. आज जर आमच्या निर्मलाताई असेल, आमचे मीना दादा असेल, बाबजी दादांना असेल, त्यांना या 3ही लेकरांना जर विचारलं का हो, या जगामध्ये सर्वात जास्त पोरांवरती प्रेम करणारा जो असेल ना महाराज, तो बाप आहे. बघा बाप आपल्याला कधी दिसत नाही, बाप कसा असतो पडद्या मागचा कलाकार आहे, आणि तो बाप कधी पुढे येत नाही, आहे का नाही? बघा आपल्या एखाद्या आईने एखादा मुलगा जॉबला लागला, पदावरती लागला, तर साऱ्या गावाला पेढे वाटती, पण साऱ्या गावाला पेढे वाटणारी आपल्याला दिसते, पण या बापानं आपल्या मुलाकरता पुढाऱ्याच्या भिकाऱ्यासारख्या पाया पडल्या आणि आपल्या मुलाला कुठं लावलं, जॉबवरती लावलं, नोकरीवरती लावलं. तो बाप आपल्याला दिसला नाही महाराज. त्या बापाने आपल्या लेकरांकरता काय केलं, स्वतःची कुरवंडी वाळवली बघा महाराज. आपुले कुरवानी वावले, आपुले कुरवानी वावले, एकाएकी केला विराती साधे, एकाएकी केला विराती साधे. आपुले कुरवानी वावले, आपुले कुरवानी वावले, एकाएकी केला विराती साधे, एकाएकी केला विराती साधे. बाप नावाचं पात्र खूप मोठे आहे बघा महाराज या जगामध्ये. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज बाप कसा असतो, ऐका. तुम्हाला फणस माहिती का? फणसाला काय असतं बाहेरून आणि आतमध्ये काय असं? फणसांगी काटे आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, अमृताचे साठे, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे. फणसांगी काटे, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे. फणसांगी काटे, फणसांगी काटे आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे, आत अमृताचे साठे. फणसांगी काटे आत अमृताचे साठे. फणसाला बाहेरून काय असतं? काटे असतात. बाहेरून काय असतं महाराज, आहे का नाही? तसं पात्र बापाचं आहे बघा. जमाना बदलला मान्य, जमाना राहण्यात बदलला मान्य, जमाना खाण्यात बदलला मान्य, माणसं माणुसकी पण विसरली मान्य, परंतु जी नाती संबंधीची माणसं आहे ना दादा, किती महत्वाची सांगितली आहे का नाही? बघा आज जर विचारलं, भावाला भाऊ सोडून गेलाय,
बहिणीला भाऊ सोडून गेलाय, तसं या घारे परिवारातील पितृछत्र हरवलं आहे का नाही? पितृछत्र हरवलं बघा महाराज. भावाला विचारा भाऊ किती मोलाचा. भावाला भाऊ सोडून गेला, भावाचं पाठबळ संपलं. बहिणीला भाऊ सोडून गेला, पाठीवरचा हात निघून गेला. पोरांना बाप सोडून गेला, पोरांच्या पाठीवरची सावली गेली. आणि पत्नीला पती सोडून गेला महाराज, आहे का नाही? पत्नी जर न हयाते, मालक पाय माझेत पण पायामध्ये जोडवे तुमच्या नावचे, पाय या शरीराचे, पायामध्ये पैजण तुमच्या नावाचं आहे, गळा माझा आहे, गळ्यामध्ये मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे. तुमच्या प्रपंचाची अधिव्याप्ती करत असताना, तुमचा प्रपंच फुलवत असताना दिवस रात्र साथ देणारे मी तुमची अर्धांगिनी आहे. आज हा रथ भर मध्येत आल्याच्या नंतर रथाचं एक चाक गळून पडावं तशी तुम्ही आमच्यातून निघून गेलात. भातुकलीच्या खेळामधले राजा निकरानी, अर्ध्यावरती नाव मोडला दुरी कहाणी, अर्ध्यावरती नाव मोडला दुरी कहाणी. भातुकलीच्या खेळामधले राजा निकरानी, अर्ध्यावरती नाव मोडला दुरी कहाणी, अर्ध्यावरती नाव मोडला दुरी कहाणी. पत्नीचं रडणं हयात आहे बघा महाराज. पोरांचं रडणं बापाची सावली गेल्यासारखं आहे महाराज, आहे का नाही? मुलीचं रडणं बघा, बापाला सर्वात जर प्रिय कोण असते ना महाराज, ती आपली मुलगी असते. आता इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक माता मावल्या, तुम्हाला जर विचारलं का हो आई तुमचं माहेर कुठपर्यंत हो, मग तुम्ही सांगाल महाराज ज्या माहेरामध्ये आमचे आईबाप आहे ना तोपर्यंत आमचं माहेर आहे का नाही? एकदा का माहेरातले आईबाप गेले बघा, ज्या दिवशी तुम्ही माहेरामध्ये जाता तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण टाकणारा कोण असतो? बाप असतो, आहे का नाही? ज्या दिवशी तुमच्या माहेरामधला आई आणि बाप निघून जातो ना, त्या दिवशी तुमच्या माहेरातले कांदे संपतात, बटाटे संपतात, लसूण संपतो महाराज. बापाचं पात्र किती मोठं आहे. उरामदी माया ज्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय वगड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लय वगड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. तसं या घारे परिवारातील आज पितृछत्र हरवलंय बघा. आज आमच्या मीना दादा असेल, बाबूजी दादा असेल, त्यांच्या पाठीवर तर शबासाची थाप देणारं, शबासकी देणारं छत्र कोण हरवलंय? बाबा. बाबा हरवले, बाय का नाही महाराज? विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आता सर्वजण जुने म्हातारे आजोबा आजी बसलेत बघा. तुमच्या काळात जर विचारलं कवा आजी तुमच्या काळात कसं होतो, मग तुम्ही सांगतात बाबा आमच्या काळामध्ये भाकर मिळत नव्हती, आहे का नाही? खूप कष्ट केले, आहे का नाही? असं तुम्ही सांगायला लागला का डोळ्यातून पाणी येतं माणसाच्या, आहे का नाही? एवढे हाल तुम्ही सोसले. पण आता कसं आहे बघा महाराज, एका कवीने खूप गोड गायलं बापाची कविता, आहे का नाही? माझ्या डोळ्यातली आसव कोणी माये ना पुसताना, उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी माये न पुसताना, उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाट फाटलेलो, सुई दोऱ्यान शिवलेलो, माझ्या बापाच्या सदऱ्याला इदबळ टिगाळ जोडलेलो. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत जायाचा,
उदार पादार कापड बाप पोरा नानायचा. ऐक नाही महाराज तो बाप कसा आहे. आपलं जर दुखलं खुपलं तो डोळ्यामध्ये पाणी आणायचा महाराज तो बाप. आमचं दुखलं खूपलं पाणी डोळ्यात आणायचा घालून पाटकुळी बाप डॉक्टर दाबायचा. आपलं जर कधी दुखलं तर बाप आपल्याला पाटकुळी घालायचा कुठं न्यायचा दवाखान्यामध्ये न्यायचा महाराज. तो बाप आहे आपला. बापात सांगायला लागलो तुमच्या डोळ्यामधून अश्रू आले महाराज. पण त्या बापाने आपल्या मुलाकरता काय केलं. मुलीचं लग्न असलं ना महाराज स्वतः लसणाच्या चटणीमध्ये तेल टाकायला कधी मागं पुढे विचार करायचा. पण आपल्या मुलीच्या लग्नामध्ये डब्याचे डबे तेलावरचे आणले बघा महाराज त्या बापाने. आहे का नाही. बाप मनात जुरायचा लग्न लेकीच करीन धागा डोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. आपल्या लेकरासाठी आपल्या बाळासाठी आपल्या पोरासाठी मला शेतमाळा जरी विकायला लागलं तरी मला चालेल. पण माझ्या पोरीचं लग्न कसं झालं पाहिजे थाटात झालं पाहिजे. माझ्या पोराचं लग्न कसं झालं पाहिजे थाटात झालं पाहिजे. हा विचार करणारा कोण असतो बाप असतो. आहे का नाही बघा महाराज. तो बापच असतो बघा महाराज. आहे का नाही. आज या दत्तू बाबावर जर विचार बोलायचं झालं तरी तिन्ही लेकर म्हणतील बाबा तुम्हाला जाऊन आमच्यातून आज 1 वर्ष झालं सगळं संपूर्णही बाबा तुमचीच नाती होता तो बाबा. आज आमच्या मीना दादाला या किविलवाणी लेकराला मीना दादाला बाबजी दादाला आमच्या ताईला जरी विचारलं सर्व संपूर्ण ही तुमची नातेच उरतात दादा तरी तुम्ही आमच्यात नाही ही भास आम्हाला कायम कायम होतो बाबा. कायम होतो बघा बाबा. जोपर्यंत बाप आपला जे म्हणते ना तोपर्यंत आपल्यावरती शब्दाची ठाप आहे बघा. आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही लोकांचं सांगतो तुमचं कसं सांगा ना. ऐका बघा जोपर्यंत आता बा महाराज इथपर्यंत आला बाबजी अण्णा तोवर तर इथलं नाही सांगत. बरं आपण कीर्तनाला आलो तोपर्यंत रविदादा फोन चालू असतात महाराजचे. महाराज कुठं आले पंचपदी चालू झाली कीर्तनाला चालू झालं लवकर या. आहे का नाही. पण एकदा का कीर्तन संपलं महाराज तिकडे कुठं रस्त्याच्या खाली उतारला का कुठं नळीत गेला कोणाला गरज आहे का नाही बघा महाराज. पण रात्री जोपर्यंत आपल्या पोराची आपल्या लेकराची गाडी घरी येत नाही ना तोपर्यंत आपली आईन आपला बाप ते लेकराची वाट पाहत असतो महाराज. ती आपली आईन आपला बाप असतो. सगळ्या कवीने म्हणा हिनी म्हणा बघा महाराज सगळ्यांनी काय केलं आईवरती कविता लिहिल्या. पण बापावरती कुणी कविता लिहिल्या का कुणीच लिहिलं नाही बघा महाराज. बापावरती तुकोबारीने एकच अभंग लिहिला बाप करी जोडी लेकुराची होडी बघा महाराज. बाप तू काय असतं माहिती का बापाला असतं वाटतं मी आयुष्यभर जो धंदा उपसलाय मी आयुष्यभर जे काबाड कष्ट केलंय ते माझ्या लेकराला नको. आहे का नाही. मग रात्रीचा दिवस करतो उन्हाचे रक्ताचं पाणी करतो आणि हाडाची काढ करणारा बाप रुपया गाळो करतो. पोराला शिकायला कुठं टाकतो तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला टाकतो. शिकायल्याच्या नंतर म्हणतो बाळा पोरग 12वी सायन्सला आहे. मग पोराची परीक्षा झाली म्हटली बाबा आता माझे पेपर झाले. आहे का नाही. मी चांगल्या मार्काने पासही झालो. आता पुढं ॲडमिशन घेण्याकरता आपल्याकडे काय नाही आहे पैसे नाही म्हटले. आहे का नाही. मी आता पुढं ॲडमिशन घेऊ शकत नाही म्हटली बाबा. बापाने रात्रभर विचार केला फोन ठुला म्हटले अरे सकाळी फोन केला रात्रभर विचार केला आयुष्यभर मी जो धंदा उपसलाय तो धंदा माझ्या लेकराला उपसावा लागेल. मी मेलो काय जगलो काय तरी चालेल म्हटले. पण माझं लेकरू शिकलं पाहिजे माझं लेकरू पुढं गेलं पाहिजे. बापाने सकाळी कॉल केला पोरा तुझ्या अकाउंटवरती 5 लाख रुपये पाठवले पुढं ॲडमिशन घे चांगला शिक म्हटले. बघा स्वतःला मरणाच्या दारात ढकलतो आणि आपल्या लेकरासाठी तो बाप काय वाहतो कुरवंडी वाहतो बघा महाराज. तो बाप आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो. आहे का नाही. मग तसं आज या दत्तात्रेय यशवंत बाबा घारे यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या श्राद्धानिमित्त या परिवाराने केलेला खटाटोपे महाराज. आहे का नाही. तुम्ही म्हणाल महाराज श्राद्ध का करायचं. आहे का नाही. एवढी भावकी नातेसंबंध गावकी बोलावली भावकी बोलावली नातेवाईक बोलवले का गोळा केले. तर ऐका बघा नातेसंबंध जोपत असताना फार महत्त्वाचे नातेसंबंध सांगितले. मला तुम्ही सांगा बसलेल्यापैकी माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानाने मोठे आहेत वयोवृद्ध आहात. आहे का नाही. मला सांगा बाबा संतांना अगोदरच माहीत होतं जग कसं येणार आहे. आहे का नाही. नातेसंबंध जोपत असताना आपल्याला जीवाभावाची बहीण आहे का मेवणी हो बोला ना पटकन. तुम्हाला मसोबाची शपथ बरं कोण आहे जवळची
मेवणी आहे का नाही, आहे का नाही. महाराज म्हणतात मेवणीला मूळ धाडलं, बहिणीला म्हणे वेडी, मेहुणीला मूळ धाडी, आहे का नाही. बहिणीला वेडी म्हणतो महाराज आणि मेहुणीला मूळ धाडतो, आहे का नाही. बघा महाराज, महिला म्हणतात तुम्ही लय खतकून असले, आहे का नाही. आता तुमचा भाऊ आला तुम्हाला भेटायला, तुमचा भाऊ तुम्हाला भेटायला आला, आमचा भाऊ घरीच होता, आहे का नाही. मग तुम्ही तळलं मळलं, भजे काढले, गुलगुले काढले, आहे का नाही. आता आणि तुम्ही वाढायला आल्या, वाढायला आल्याच्या नंतर आमचा भाऊही बसलेला आहे आणि तुमचा भाऊही बसलेला आहे का नाही. मग दोन का वैन भजे वाढावे कोणाच्या ताटात, कोणाच्या भावाच्या, कोणच्या तुमच्या भावाच्या, आहे का नाही. म्हणजे तेल आणायला, मीठ आणायला, मिरची आणायला आमचा भाऊ, सारं खटटोप करायला आमचा भाऊ आणि भजे खायला. हा महाराज सांगतात, महाराज नाते संबंध जपत असताना बहिणीला बहीण भावाच्या प्रेमामध्ये कुठेतरी छेद गेला. महाराज बहिणीला विचारा भाऊ किती मोलाचा, भावाला विचारा बहीण किती मोलाची. ज्या भावाच्या शेतामधून समृद्धी महामार्ग गेला त्याला विचारा महाराज बहिणीला, आहे का नाही. ज्या भावाच्या शेतामधून समृद्धी महामार्ग गेला, राहिलं का प्रेम बाबा, नाही राहिलं, आहे का नाही. नाते संबंध जोपासत असताना महाराज जोपासली पाहिजे. बघा विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी हा. जोपर्यंत या शरीरामध्ये जीव आहे ना तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. एकदा का या शरीरामध्ये जीव गेला, आहे का नाही. जोपर्यंत घरामध्ये होते तोवर अण्णा म्हणायची, आहे का नाही. गावकी अण्णा म्हणायची, भावकी अण्णा म्हणायची, आहे का नाही. मग आता अण्णा गेले ना, आहे का नाही. मग सगळे एकत्र आले, गावकी भावकी नातेवाईक आपिष्ट मित्र परिवार सगळे आले आणि आता काय म्हणले, टाइमपास करू नका, आता अण्णा गेले ना. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, काढा काढा यासी म्हणती झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार. गण गोत्र गण गोत्र अवघे कराची विचार, काढा काढा म्हणते यासी झाला भूमिभार, काढा काढा म्हणते याचा झाला भूमिभार, काढा काढा म्हणते याचा झाला भूमिभार, काढा काढा म्हणते याचा झाला भूमिभार. काढा काढा म्हणती यासी झाला भूमिभार, आहे का नाही. बघा महाराज, मग जोवर अण्णा घरात होते तोवर घरातले सगळे अण्णा म्हणायचे, आहे का नाही. भावकी अण्णा म्हणायची, गावकी अण्णा म्हणायची. मग आता अण्णा गेले ना, मग अण्णाला काढा म्हणते, आहेत का नाही. बघा नाही महाराज. रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळे सोयरे मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. मग पोरांनी असा विचार केला का, अण्णांना आबानं बापूनं आपल्यासाठी खूप झटललं म्हटलं, आहे की नाही. खूप कष्ट केलं, खूप परिश्रम केले, आपल्या कुळाकरता कुटुंबाकरता अख्खं आयुष्य झिजवलं, आहे का नाही. 4 एकर होती, 40 एकर कोणा केली, बापानं केलं. बापाचं कष्ट होतं, आहे का नाही. बापाचं स्वप्न होतं गावात नाही असा बंगला बांधला, आहे का नाही. गावात नाही असा बंगला बांधला.
मग त्याच बापानं काय केलं बघा महाराज, त्या बंगल्यामध्ये लाखो रुपयाचा, कोटी रुपयाचा बंगला बांधला. त्या बंगल्याला पाहिजे तसं वालपट्टी केली, पाहिजे तसं स्लॅब टाकला, पाहिजे तसं फर्निचर बसवलं, पाहिजे तसं बाथरूम टाकलं बघा महाराज, पाहिजे तसं लाखो रुपये किमतीचं काय बसवलं, शावर बसवलं, आहे का नाही. मग पोरांनी विचार केला का, भाऊकीने विचार केला का, गावकीने विचार केला का, व अण्णांना आपल्या परिवारासाठी, भावासाठी, बापूसाठी, दादासाठी खूप झटलं म्हणले म्हातारा आपल्यासाठी, आहे की नाही. मग मेल्यानंतर म्हाताऱ्याला कुठलं आंघोळ घालायची ती बस कळलं तुम्हाला, आहे का नाही. शेवट आयुष्यभर तुम्ही किती पैसा कमा, घरामध्ये किती मोठमोठे सोरं असू द्या, शेवटची आंघोळ कुठं आहे, अंगणातच, आहे का नाही. घरामध्ये किती गॅसच्या टाक्या असू द्या, शेवटची आंघोळ कुठं आहे, दगडाच्या चुलीवर. आणि बंगला किती मोठा बांधा, जळायला कुठं, ग्रामपंचायतच्या पत्र्यामध्ये, आहे का नाही. पैसे किती कमवा, शेवटी कपाळाला किती आपल्या, आहे का नाही. एवढं कळलं का नाही तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे ना, तोपर्यंत मायबापाची सेवा केली पाहिजे. मी नाही, माऊली ज्ञानोबर सांगतात, सकल तीर्थाची ये दुरे, जे का माता पितरे, तया शिवी शिकीर शरीरे लोन किजे. आई वडिलांच्या सेवेकरता मुलाने स्वतःचे शरीर वाहून टाकलं पाहिजे महाराज. टाकलं अनेक उदाहरणे आपल्या हिंदू धर्मामध्ये. चाणक्यने बघा महाराज काय केलं, एके दिवशी एक भविष्य करायचं जात असताना चाणक्याच्या आईने बघितला. मग चाणक्याने आवाज दिला, म्हटले, का हो आजी, बाबा तुम्ही भविष्य पाहता, म्हटले, बाबा तुम्ही भविष्य पाहता, म्हटले, तुम्ही नाही हो, ते बाबा भविष्य पाहता, म्हटले हो. मग माझ्या चाणक्याचे भविष्य सांगा बरं. आता बघा, आपली जन्मकुंडली बघितली भविष्यामध्ये, आहे का नाही. आपल्या अंगावरची चिन्ह पाहतात, आपल्या अंगावरची लक्षणं पाहतात, मग आपलं भविष्य सांगतात, आहे का नाही. मग काही चिन्ह असे असतात बरं राजे भाऊ, असं चिन्ह असतात काही काही, ज्याच्या अंगावरती डास केस असतात, ज्याच्या अंगावरती दाट केस असतात, अशी माणसं स्वभावाने कशी असतात, प्रेमळ असतात बरं. ज्याचे कान मोठे असतात त्याच्या जीवनामध्ये राजयोग असतो, आहे का नाही. ज्याचे भोवळीचे केस मिळालेले असतात ना, ते मनुष्य भाग्यवान असतात. कपाळावरती अखंड रेषा कानापर्यंत असेल तर अशा व्यक्तीचं आयुष्य 100 वर्ष असतं. भोवळीपर्यंत असेल तर 60 वर्षाचं असतं, आहे का नाही. बोलताना जर कपाळावरती आड्या पडत असेल, अशी माणसं स्वभावाने कपटी असतात, विश्वासघातकी असतात बरं. पाहू नका, आता घरी गेले होती, पहा विठ्ठल विठ्ठल. ज्याचे डोळे काळे कुळकुळीत असतात ती माणसं कशी असतात, सत्वगुणी असतात बरं. आणि ज्याचे डोळे लालबुंद असतात ती माणसं तमोगुणी असतात. आणि ज्याचे डोळे घारे असतात बरं का, घारे बाबा, ज्याचे डोळे घारे असतात ना, ती माणसं रजोगुणी असतात, आहे का नाही. आता ओठावरती तुझं भविष्य आहे, जागू नका फक्त कोणी. ज्याचे ओठ गुलाबी आणि धनुष्यकृती असतात ती मनुष्य भाग्यवान असतात. ज्याचे ओठ काळे आणि जाड असतात ती माणसं कशी असतात, दुःखी असतात. अण्णा, ज्याचे हाताचे बोट लांब असतात ना, त्याला अपयश नसतं. ज्याचे हात गुडघ्याच्या खाली असतात, ती स्वप्नात जरी म्हटलं मी या देशाचा पंतप्रधान होईल तरी तो होतो, त्याला आपण काय म्हणतो, आजान भाऊ म्हणतो, आहे का नाही बघा महाराज. मग ज्याच्या पायामध्ये स्टार चिन्ह असतं त्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये काय म्हणतो, भवरा म्हणतो, आहे का नाही. तुम्ही कधीही घरी जा, तुम्हाला कधी घरी सापडणार नाही. आता इजर एक कीर्तनाला आलं, ते कीर्तन ऐकते का, अजिबात नाही. असं मंडपाच्या कडेला गरकी हाणन, स्वयंपाकाच्या अंगावर जाईल, आहे का नाही. आपण काय म्हणतो, जाऊ द्या, त्याच्या पायावरती काय लई मोठा भावरा आहे. तसं त्या भविष्यकाराने भविष्य सांगितलं, म्हटलं आजी तुमच्या मुलाचे 2 दात पुढे आहेत आणि मूल्य मोठे आहेत. म्हटले मग बाबा तुमचा मुलगा विद्वान होणार, बुद्धिवान होणार. म्हटले हे ऐकल्याबरोबर आपल्या आईला काय झालं असतं, आपल्या आईला काय झालं असतं, आपला आनंद झाला असता का नाही महाराज. एखादा माणूस आला, जर त्याला चहा प्यायचा आले, असा माझ्यासारखा आला तर मला चहाच प्यायचा आहे, मग मी काय म्हणाल, काय गोड पोरगं आहे तुमचं, मोठ्यापणी झाल्याच्या नंतर कलेक्टर होतं काय, तुम्ही लगेच म्हणाल महाराज चहा कायला, जेवणच करून जा. हा आपल्याला आनंद झाला असता. पण चाणक्याची आई रडायला लागली आणि त्या रडण्याला आईला चाणक्याने चेवरलं, आई काय झालं का म्हटले तू रडायला. अगं मी बुद्धिवान होणार, विद्वान होणार म्हटले. नाही रे बाळा म्हटले, कळलं म्हटले मला. एकदा का मुलं मोठी झाली, विद्वान झाली, बसणारीने ऐका बरं, मुलं मोठी झाली, पुण्याला जॉबला गेली, आहे का नाही. एकदा का मुलं मोठी झाली, विद्वान झाली, विद्वान आणि बुद्धिमान मुलं माय बापाला विसरतात, म्हणून मला रडू आलं. चाणक्य बाजूला गेले, एक दगड घेतला, दगडाने पुढे असलेले दोन्ही दात दगडाने पाडले. तोंडावाटे रक्त येऊ लागलं. आईने विचारलं कुणी मारलं का, नाही गाई. कुणी मारलं का, नाही गाई. कुठं पडलास का, नाही गाई. रक्त का येतं, दात का पडले. म्हटले आई, त्या भविष्यकाराने सांगितलं ज्याची 2 दात पुढे असतात, मोठे असतात, ती मुलं कशी असतात, बुद्धिवान असतात. म्हटले मग माझे 2 दात जर तुला दुःख देणार असेल तर मला दोन्ही दात
नकोय. मग म्हणत तयासी विसी किर शरीरे लोन कीजे. आई वडिलांची काय केली पाहिजे? सेवा केली पाहिजे. 2 नंबर त्यांचं महत्व वाढवलं पाहिजे महाराज. शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व शांती रूपी शांती रूपी शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट वाढवी महत्व वडिलांची. आहे का नाही? आई वडिलांचं महत्व वाढवलं पाहिजे. त्यांची कीर्ती वाढवली पाहिजे बघा महाराज. आणि 3 नंबर लय महत्वाचं आहे आई वडिलांच्या अंतकाळ समयी त्यामुळे आई वडिलांजवळ असलं पाहिजे. खरोखर जर मुलगा आई वडिलांच्या अंतकाळ समयी जवळ असतो ना खरोखर तो भाग्यवान असतो महाराज. का? तसे मृत्यूचे लक्षण 1 वर्ष अगोदर कळतात. मृत्यूची लक्षणं 1 वर्ष अगोदर कळतात. नैसर्गिक मृत्यूचे लक्षणं 1 वर्ष अगोदर कळतात. तसे मृत्यूचे अनेक प्रकार आहे महाराज. आहे का नाही? काल मृत्यू, अकाल मृत्यू, महाकाल मृत्यू, तीर्थ मृत्यू, परेच्छा मृत्यू आणि 6वा आहे स्वइच्छा मृत्यू. ऐका, तीर्थ मृत्यू हा कोणाचा होतो? सर्वांचा नाही होत. 5 मिनिटात सांगतो बरं तुम्हाला. सर्वांचा नाही होत. मग कोणाचा होतो? हा देशाच्या रक्षणासाठी सर अग्नीला लावून प्राणपणाला लावून शत्रूशी झुंज देताना ज्याला मृत्यू आला त्याला तीर्थ मृत्यू म्हणायचं. आहे का नाही? 2 नंबर आहे स्वइच्छा मृत्यू. कोणाचा होतो? सर्वांचा नाही होत. हा साधू संतांचा होतो. काय झालं? नाथबाबांचं महानिर्याण झालं. एकनाथ महाराजांचं बरं महानिर्याण झालं. प्रेतमशनाकडे चाललं. अर्ध्या रस्त्यात एक भाऊबंद बोंबललं. म्हटले अरे हा एकनाथ आयुष्यभर म्हटले ना आपल्यासोबत काय केल्या? काठ्या घासले म्हटले. आणि मेल्यानंतर कुठे चालला? आपल्याच खांदेवरी चालला म्हटले. कोणी ऐकलं? नाथबाबांनी ऐकलं. म्हटले ए हरिपंत खाली ठेव म्हटले. मला नाही जायचं म्हटले मला तुझ्या खांद्यावर. परत घरी आले महाराज. आणि परत दुसऱ्या वेळेला परत प्रेत निघालं. परत बघा महाराज एक तिरेनबाईची मुलगी पहिल्या मुलाला काय चालली होती? सासरला चालली होती. महाराजांचं प्रेत आडवं गेलं. त्या बहिणी डोक्याला हात लावला. म्हटले नाथा तुला मागं पुढे वेळ नव्हती का रे बाबा जायला? बरं आजच गेला म्हटले तू. नाथ बाबा परत उठून बसले. म्हटले बाई तुझी मुलगी सुखानं समाधानानं आनंदाने कुठं जाऊ दे? सासरी जाऊ दे म्हटले. मी आजच गेलं पाहिजे असं काही नवल नाही. परत घरी आले. आणि मग तिसऱ्या वेळेला फाल्गुनमध्ये षष्टीला नाथबाबांनी गळ्यामध्ये विना घेतला. हातामध्ये चिपळ्या घेतल्या. भगवंताचं भजन करत करत कुठे गेले नाथबाबा? गोदावरीच्या पात्रात शिरले. नाथबाबांचं कुठलंही पार्टी मिळालं नाही महाराज. तिथे एक कमळाचं फुल उगवलं. त्या कमळाच्या फुलावरती पैठणकरीने काय केली? समाधी मंदिर बांधलं. याचा अर्थ काय होतो? संत सुइच्छेने येतात महाराज. सुइच्छेने राहतात आणि सुइच्छेने जातात. विठ्ठल एक आहे परेच्छा मृत्यू. अपघाती ज्याचा मृत्यू होतो, ॲक्सिडेंटमध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला काय म्हणायचं? परेच्छा मृत्यू म्हणायचं. एक आहे महाकाल मृत्यू. महाकाल मृत्यू म्हणजे काय? सर्वांचा मृत्यू एका वेळेला होतो त्याला महाकाल मृत्यू म्हणायचं. कधी होतो एका वेळेला? ऐका, जेव्हा प्रलय होतो सर्व सागर एकत्र येतात सर्वांचा मृत्यू एका वेळेला होतो त्याला महाकाल मृत्यू म्हणायचं. मग कधी येतो महाकाल मृत्यू? ऐका, ब्रह्मदेवाच्या एका दिवसाला 14 इंद्र बदलतात. मग एका इंद्राचं आयुष्य आहे 71 महायुग. अशी 4 युग झालं का 1 युग होतो. मग अशी 71 महायुग झाली का ब्रह्मदेवाचं 1 दिवस होतो. बाकीच मग आता 30 दिवसाचा महिना आहे. 305 दिवसाचं काय आहे? वर्ष आहे. बाकीचे गणित तुम्ही घरी गेल्यावरती करा. आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवाचं 1 वर्ष झालं तर 100 वर्ष झाले का तेव्हा विष्णूचा 1 दिवस होतो. तेव्हा 1 कल्प होतो. सर्वांचा मृत्यू एकाच वेळेला होतो त्याला महाकाल मृत्यू म्हणायचं. आणि 14 कल्प आयुष्य आपल्या जवळच्या एका पठ्ठ्याला होतं. कोणाला? मार्कंडे मुनीना. आणि मार्कंडे मुनी कुठे? वणीच्या पूर्वेला जो पर्वत आहे ना महाराज तो मार्कंडे मुनीचा आहे. त्यांना किती वर्ष आयुष्य होतं? 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. दाटी खाले 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला.
14 कल्पवरी आयुष जयाला परी तो राहिला ताटी खाली. 14 कल्प आयुष्य कोणाला होतं? मार्कंडेय मुनीला होतं. बरं, मग त्यांना विचारलं बाबा, बरं का बाबा, त्यांना विचारलं का हो बाबा, तुम्हाला एवढं वर्ष आयुष्य म्हटले, 14 ब्रह्मदेव तुम्ही बघितले म्हटले तुमच्या जीवनामध्ये, मग तुम्ही घर नाही बांधलं. कोणाला? मार्कंडेय मुनीला. पण आपलं तसं आहे का बाबा? नाही नाही नाही, आहे का नाही? बघा, काही माणसं जिवंतपणे संसार करतात, यात नवल नाही. काही माणसं मेल्यानंतर सुद्धा संसार करतात, आहे का नाही अण्णा? काय झालं, एका ठिकाणी प्रवचनाला गेलो. प्रवचनाला गेल्याच्या नंतर महाराज दशक्रिया विधीचं प्रवचन होतं. प्रवचन चालू झालं महाराज 8ला. आता प्रवचन किती मिनिटाचं असतं? अर्धा तास, 1 तास लईत लई, आहे का नाही? बघा महाराज, बराच वेळ झाला, प्रवचन अर्धा तास झालं, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, पण प्रवचन काय संपना. का बरं? म्हातारा कावळं शिवाना. बराच टाईम का प्रवचन चाललं बघा महाराज. मग एका आता वयस्कर बाबाला माझी क्यू आली. बराच टाईमाचं पोरगं थकलं, म्हटले बोलू बोलू, जर पाणी नाही काही नाही, त्याचा घसा कोरडा पडला, आहे का नाही? पण म्हातारा काय कावळा शिवाना. चला म्हटले गाय आणा म्हटले, आहे का नाही? मग जे पोरं होती महाराज, मुली होत्या, सुनबाई होत्या, सर्वजण एक जण जायचं बाबाच्या पाया पडायचं. सर्वजण एक जण जायचं पाया पडायचे, पण कुणीच कावळं शिवाना. बरं, म्हातारी पाया पडली, सुनबाई पाया पडली, बायको पाया पडली, पोरं पाया पडली महाराज, पण म्हातारा काय कावळा शिवाना. बघा महाराज, आता काय करावं बघा महाराज, बोलू बोलू तर माझं तोंड दुखायला लागलं, पण आता काय करावा? मग एकाचा वयस्कर म्हातारा होतं, बरं, त्याला माझी क्यू आली. तो उठला आणि म्हातारा गेलं बघा महाराज. जसं म्हातारा गेलं, म्हाताऱ्याच्या पाया पडलं, तसं कावळा शिवला. कावळा शिवला. म्हटलं वा वा वा. लोक म्हटले काय दुसरी दोघांची? 2 तास झालं म्हटले म्हातारा कावळा शिवाना, पण म्हातारा उठल्याबरोबर कावळा शिवला. असं काय केलं म्हटले म्हाताऱ्यानं, आहे का नाही? आणि ते दोघांची मित्र कशी होती माहिती का अण्णा? दोघं जण सकाळी सकाळी एका ठिकाणी आले का त्यांचं कधीच असं परमार्थाच्या देवाच्या बेवाच्या बाता नव्हतं चालत. मग असं दळायचं लोकांचं. हां, पूर्वीच्या काळी महिला मंडळ जुन्या आजी, तुमच्या काळात आता या आजीनं पदर गेले बघा, आहे का नाही? राहू द्या राहू द्या, आहे का नाही? पत्र घेतले महाराज. पूर्वीच्या काळी जोपास नसायचे महाराज. असं जातं दळण दळायला घेतलं की ते काय म्हणायचे? दळण दळत असताना काय म्हणायचे? ओव्या म्हणायच्या. मग ते ओव्या म्हणत असताना महाराज जुन्या काळात काय करायचे? दळण दळायचे. पण आता लोक घरजणी दळती महाराज. पिठाची गिरण आली ना आता, आहे का नाही? 8 रुपयाने पाहिली ना. हा, मग ते दळण दळायचं असताना महाराज ओव्या म्हणायच्या. कशा? माझा ग बंधुराया, माझा ग बंधुराया, वड्याला दारू काढी, आली पोलिसाची गाडी, कोणी मेल्यानं केली साडी, हाय का नाही? असंच ना आजी, असं गायचं का? मग सुंदर माझे जाते ग फिरते भौतुक, ओव्या गाऊ कौतुक, तू ये रे बा विठ्ठला. म्हणा बरं तुम्ही. हा, सुंदर माझे, म्हणा ना मोठे ना, सुंदर माझे जाते ग, तुम्ही नाही म्हणणार, तू ये रे बा विठ्ठला, असा आवाज निघला पाहिजे. म्हणा सुंदर माझे, जाऊ दे, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुक, ओव्या गाऊ कौतुक, तू ये रे बा विठ्ठल. अशा काय करायचे? त्या ओव्या गायच्या महाराज. तसं म्हातारे ते दोघं जण असे मित्र होते जिगरे. ते कधी असं चांगल्या परमार्थाच्या देवाच्या बेवाच्या बाता, पंढरपूरला जायचे, वारीला जायचे, अशी कधी बाता आणत नव्हते. बरं, ते नुसतं दळत बसायचे. मग ते असे आले का सकाळी सकाळी त्या बाबाची पूजा चालू असायची. इकडे पहा बरं सर्वांनी, काय चालू असायची? पूजा चालू असायची. मग मात्र काय करायचं? हातामध्ये गंधगुळी घ्यायचं. गंधगुळी घेतली का मग अशी ती गंधगुळी फिरवायचं. काय करावं पांडणांना, भाऊकीनं पार आपल्याला उघडून खाल्लं, पार उघडून खाल्लं, आहे का नाही? माझ्या पार गळ्या पुस्तर आलं, पार शिंडीवरनं पाणी गेलं, आहे का नाही? लईच नादी लागावं त्यांच्या, तबदंडात ताकद नाही आपल्या, मानगटात बळ राहिलं नाही, आहे का नाही? शेवटी असू द्या, भावकीनं पण या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं. पण शेवटी पण भावकीच्या लईच नादी लागावा तर बारगाड्या मोडतील ना आपल्या, आहे का नाही? पण शेवटी पण भावकीनं काय करायचं? पाठीवर मारायचं, पोटावर मारू नाही, आहे का नाही? त्यांनी कधी अशा चांगल्या बाता केल्या नाही बघा महाराज. पण ते पोरांना दमच निघाना. ते पोरं सारखे म्हणायचे, बाबा सांगा ना हो तुम्ही काय जाऊन म्हटले आम्हाला, मात्र कस काय कावळा शिवलं सांगा ना हो बाबा. बऱ्याच टाइम झाला, अरे बाबा जाऊ दे, कावळा शिवलं ना, मात्र तुला काय करायचंय? नाही म्हटले बाबा, सांगाच म्हटले कावळा कसं शिवलं. त्याला दमच निघाना. मग त्या बाबाने सांगितलं, अरे काय नाही म्हटले, मरायच्या अगोदर 2 पायल्या ज्यावर उसनी लिहिली होती ती तुझ्या घरी आणून टाकतो म्हटलं, बरोबर कावळा शिवलं.
म्हणजे जिवंतपणी प्रपंच करता येत नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा काय करतात माणसं, प्रपंच करतात. पण मार्कंडेय मुनीने किती वर्ष आयुष्य होतं, 14 कल्प आयुष्य होतं. महाराजांनी प्रमाण दिलं 14 कल्पावरी आयुष्य जायला. परी तो राहिला ताटी केली. महाराजांनी एक ताटी केली गवताची. सूर्य उगवला का पश्चिमेला बसायचं, सूर्य पश्चिमेला गेला का पूर्व बसायचं महाराज. त्याला महाकाल मृत्यू म्हणायचं. एक आहे परेच्छा मृत्यू महाराज, आहे का नाही, दवाखान्यामध्ये ज्याचा मृत्यू होतो त्याला परेच्छा मृत्यू म्हणायचं. आणि एक आहे काल मृत्यू. काल मृत्यू कसा होतो, तुमचा माझा मृत्यू कसा होतो ऐका. आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. या इंद्रियमध्ये शक्ती बरं आहे का नाही. डोळा ज्ञानेंद्रिय, नाक ज्ञानेंद्रिय आणि आपली जीभ सुद्धा काय ज्ञानेंद्रिय. आता मला सांगा, हा माईक आहे, या पदार्थाचं वस्तूचं ज्ञान आपल्याला कोणी करून दिलं, डोळ्याने करून दिलं. मग डोळा आपला सुद्धा काय ज्ञानेंद्रिय. आता तुम्ही कीर्तन संपल्याच्या नंतर सर्वजण काय करणार, जेवण करणार. मग आंबट तिखट कडू गिबेची काय लागते, आपल्याला चव लागते. ही चव कशा वाटे करते, जिभे वाटे करते. मग आपली जीभ सुद्धा काय ज्ञानेंद्रिय. मग 50 वर्ष झाल्याच्या नंतर या इंद्रियामधील शक्ती काय होते, हळूहळू कमी होत चालते महाराज की नाही. वर्ष 50 अशी होती, हालती दाताची पंगती, श्याम केश शुभ्र मोती, त्याला म्हातारा म्हणती. किंवा मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण ही बधीर झाले, वाचा बोली बोबड, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वाना परे गते झाले, अवघे करती हाड हाड, श्वानावरी गती झाले, अवघे करती हाड हाड. तुम्ही संत माया बाप, एवढा उपकार करा, त्यामध्ये देवाने दाखवा दिनाचा सोयरा. संत माया बाप, एवढा उपकार करा, त्यामध्ये देवाने दाखवा दिनाचा टाळी वाजवा महाराजांसाठी गोड आहे का नाही. मग या इंद्रियामध्ये शक्ती जाते कुठे, इंद्रियामध्ये शक्ती जेव्हा वासनामय शरीरामध्ये प्रवेश करते तेव्हा कालमृत्यू येतो, आहे का नाही. कालमृत्यूचे लक्षण कसे ऐका, सांगून ठेवतो तुम्हाला, आली तर आली तुम्हाला त्यावेळेस माझी आठवण. ऐका बरं, सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो, घारगाव बोटा आळीपाटा आहे का नाही, काय करतो, आंघोळ करतो. मग आंघोळ करत असताना आपल्या छातीवरती कितीही पाणी टाकलं आणि आपली छाती जर कोरडी राहिली, आयुष्य राहिलं 1 वर्ष. लक्ष ठेवा बरं. पुरुष म्हणजे तुम्ही पुढं सरका, थोडंसं सरका बरं, पुढं मागे येणारे लोक बसायला जागा नाही, सरका पुढं. हां आहे का नाही, आयुष्य राहिलं 1 वर्ष. नका पाहू मागं, ते नाही पुढं सरकणार. आयुष्य राहिलं 1 वर्ष. 1 वर्ष राहिलं बघा महाराज आयुष्य. बघा तुम्ही तेल घ्या, तेल त्वचेवरती टाका, पाणी थांबतं का, नाही, पाणी पांगतं. तसं छातीवरती कितीही पाणी टाकलं, पाणी जर छातीवरती थांबलं नाही, आयुष्य राहिलं 1 वर्ष. उत्तरेला रात्री ध्रुव तारा दिसतो, उत्तरेचा ध्रुव तारा इतरांना दिसतो ना, आपल्याला दिसत नाही. आयुष्य राहिलं 9 महिने. बोलताना आपले हे कानाचे चाफे ना, हे कानाचे चाफे हलू लागले, आहे का नाही. आयुष्य राहिलं 6 महिने. 6 महिन्यामध्ये एखाद्याला आजार पण झाला, बहिरे पण आला, ऐकूच येत नाही, असा व्यक्तीचा प्राण 6 महिन्याच्या आतमध्ये कधीही जाऊ शकतो. बरं, आता सकाळी उठल्याबरोबर झोपेतून आपल्याला एका लाईटीची 2 लाईटी दिसू लागली, कळतंय का बघा बरं. एका लाईटीचे नाही, एका गोदाड्याच्या 2 गोदाडे दिसू लागल्या. हा, आयुष्य राहिलं 3 महिना, आहे का नाही. बघा, एखाद्याला दिवसाच आज्ञा दिसल्या, आयुष्य राहिलं 1 महिना, आहे का नाही. एखाद्याला असं स्वप्न पडलं की आपली मुलं आपल्याला तेलाने आंघोळ घालतात, आयुष्य राहिलं 15 दिवस. दक्षिण दिशेकडून कोणीतरी रेड्यावरती बसून आमच्या घराकडे येतंय, असं जर स्वप्न पडलं, आयुष्य राहिलं 12 दिवस. कानामध्ये बोट घाला, एक चिंचिन आवाज येतो महाराज, तो चिंचिन आवाज यायचा जर बंद झाला, आयुष्य राहिलं 9 दिवस. मी नाही, माऊली ज्ञानोबारे सांगतात, कानी बोट घालता नाद जे पहावे, न ऐकाता ते जाणावे 9 दिवस, आहे का नाही बघा महाराज. मग आपल्या डाव्या डोळ्यावरती एक बोट ठेवायचं, एक चक्र दिसतं महाराज, ती चक्र जर दिसलं नाही, आयुष्य राहिलं 7 दिवस. आपले भोवेची केस बघायचे, जर भोवेची केस जर दिसली नाही, आयुष्य राहिलं 5 दिवस, आहे का नाही. एखाद्याचा उलटा श्वास सुरू झाला,
तोंडावाटे आयुष्य राहिलं 2 दिवस आणि प्रत्येकाने सकाळी उठल्याबरोबर आपला काय करायचा नाकाचा शेंडा चेक करायचा आणि ज्या दिवशी आपला नाका शेंडा आपल्याला दिसणार नाही महाराज मनातेची वेळी राम कृष्ण मनातेची वेळी सागरीची अग्न नदी सता नयनी मनातेची वेळी राम कृष्ण नाकाचा शेंडा काय आहे महाराज या सूचना आहे या स्वतःला करण्यासाठी आहे मग मुलाला करण्यासाठी विशेष पर्व काय सांगितले महाराज शास्त्राने 2 गती सांगितले एक आहे ऊर्ध्व गती दुसरी आहे अधोगती ऊर्ध्व गती म्हणजे काय ना अधोगती म्हणजे काय ऐका ऊर्ध्व गती म्हणजे प्राण वरती जातो त्याला ऊर्ध्व गती म्हणावं आणि प्राण विरुद्ध दिशेने जातो त्याला अधोगती म्हणावं ऊर्ध्वगती जर होणार असेल तर प्राण नाकातून जातो प्राण डोळ्यातून जातो प्राण कानातून जातो आणि प्राण तोंडातून सुद्धा जातो तोंडातून जर प्राण जाणार असेल तर उलटा श्वास सुरू होतो माणसाचा कानातून जर प्राण जाणार असेल तर कानाचे चापे हलू लागतात नाकातून जर प्राण जाणार असेल तर नाका शेंडा वागतो आणि डोळ्यातून जर प्राण जाणार असेल तर दृष्टी एकटक होते याला शास्त्राने काय म्हटले ऊर्ध्वगती म्हटले ही गती कशी आहे चांगली म्हटले पण पापी माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो पापी माणसाला मरताना कप नावाचा वाहत होतो पापी माणसाचा मरताना कोटा फुटतो आणि पापी माणसाचं पाप कंट्यात आल्यामुळे ते काय होते त्याचा घसा बाजार सुरू होती त्याला आपण काय म्हणतो घरडा म्हणतो विठ्ठल मग ज्यावेळेस हे कळलं ना महाराज त्यावेळेस ते मुलाने आई वडिलांजवळ असलं पाहिजे आहे का नाही बघा महाराज कारण की आई वडिलाची अंतकाळाची वेळ ही धर्माची वेळ सांगितले आहे का नाही पुरुषाशी पर्वकाळ जन्मता जोड एक वेळ का माता पित्याचा अंतकाळ तयाची वेळ ही पवित्र आई वडिलांची अंतकाळाची वेळ धर्माची वेळ महाराज पवित्र वेळ सांगितली आहे म्हणून मुलगा असो आई असो बघा महाराज आई वडिलांच्या अंतकाळ त्या मुलाने आई वडिलांजवळ असलं पाहिजे बघा महाराज आहे का नाही मग आज काय आहे बाबांचं श्राद्ध आहे महाराज श्राद्ध कशाला म्हणायचं श्रद्धेने केली जाणारी क्रिया त्याला श्राद्ध म्हणायचं आहे का नाही महाराज फटकी घेऊन ज्या दिवशी माणूस मरतो बघा महाराज त्या दिवशी माणसं सर्व अंत्यसंस्कार करतात अग्नी हा पवित्र ना पवित्र करणार आहे पहिले 3 दिवस आत्महाघरामध्ये असतो नंतरचे 7 दिवस पंचकृषीमध्ये फिरत असतो आणि मग 10व्या दिवशी दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर तो आत्मा यमरूपाच्या बरोबर सूक्ष्म रूपाने धर्मराजाच्या नगरीकडे प्रवास करतो पुण्याचं गाठों जर पाठीवर असेल तर सन्मानपूर्वक ते यमाजी दूत त्याला कुठे नेतात उत्तम गतीला नेतात महाराज यमपुरी पण नेतात आणि पुणे जर नसेल तर पुन्हा त्याचं पतन होतं महाराज आहे का नाही जन्म मरणाच्या चक्रामध्ये त्याला शिरावं लागतं मारती जोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल म्हणून आपला शेवट जर आपल्याला गोड व्हावा याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं काय करावं लागणार आहे महाराजांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात याच्यासाठी केला होता 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 याच्यासाठी केला होता
याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज म्हणले आमचा शेवटचा दिवस गोड व्हावा ना, याच्यासाठी काय करावं लागणार आहे. तुकोबारायांनी प्रकर्षाने सांगितलं महाराज. आहे का नाही बघा महाराज. महाराजांचं भगवान परमात्मा विमानामध्ये बसून तुकोबारायला नेलेला. वैकुंठामधून कुठं आले, देऊला आले बघा महाराज. मग तुकोबाराय म्हणले याजसाठी केला होता अट्टास. ज्यावेळेस तुकोबारायच्या पत्नीच्या पायातला काटा कोणी काढला, जगाच्या मालकाने काढला. त्यावेळेस तुकोबाराय म्हणले याजसाठी केला होता अट्टास. आहे का नाही बघा महाराज. तसं आज काय आहे, वडिलांची पुण्यतिथी, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे पितर जेवती. बघा ज्यावेळेस या शरीरामध्ये जीव आहे ना, तोपर्यंत या शरीराला किंमत आहे. एकदा का जीव शरीराची पीठ तुटली, मग त्या देहाला, त्या प्रेताला आपण काय घालतो, आंघोळ घालतो. बोलत चला बरं, आपल्याला मरणापासून श्रद्धापर्यंत जायचं आहे. लक्षात करा, थांबायचं आहे आपल्याला बघा महाराज. मरणापासून श्रद्धापर्यंत यायचं आहे. आंघोळ करत असताना, प्रेताला आंघोळ घालत असताना आपण काय करतो, आंघोळ घालतो. मग आंघोळ घालत असताना पोरांनी, नातेवाईकांनी, भावकीना गावकीना विचार केला का, बापांना मात्र आपल्यासाठी खूप झटवले आहे का नाही महाराज. खूप झगडले, खूप कष्ट केले. मग बापाला आंघोळ कुठे घातली, घराच्या बाहेरमध्ये घातली. आंघोळ झाली बघा महाराज. आहे का नाही. आंघोळ बंद झाल्याच्या नंतर प्रेताचा शृंगार केला. प्रेताचा शृंगार झाल्याच्या नंतर तिरडी बंधन झालं महाराज. त्याच्यानंतर प्रेत मशनाकडे चाललं. मग जिथं जिथं विसावा घेत कुठं आलं प्रेत, स्मशानभूमीमध्ये आलं. स्मशानभूमीमध्ये काय, स्मशानभूमीमध्येच हा विधी केला जातो महाराज. का, जी भूमी नांगरलेली नाही, जी भूमी पेरलेली नाही, ती भूमी म्हणजे स्मशानभूमी. स्मशानभूमीतच हा विधी केला जातो. मग स्मशानभूमीमध्ये आल्याच्या नंतर सरण चिताभरण झालं, जलदान झालं. आहे का नाही. होडीला गट, फिरविला चरणी, जलदान झालं बघा महाराज. मग अग्निराग दिला. अग्निराग दिल्याच्या नंतर अग्निराग दिला बघा महाराज. मग सर्वजण घरी आले. मग दुसऱ्या दिवशी जे जाणकार आहे का नाही, ते जाणकाराने काय केलं, कच्चे पक्के 3 नैवेद्य घेतले, गुळाचा खडा घेतला, मधाची बॉटल घेतली, आहे का नाही, गोमित्र घेतलं, आणि मग काय घेतलं, सूप घेतलं, गाडगे घेतले, बोळके घेतले. आहे का नाही. मग जिथं जिथं विसावा आहे ना, तिथं ते काय ठेवल्यात, ठूत आले, नैवेद्य ठेवला. मग स्मशानभूमीमध्ये आले. राख कशामध्ये भरली, पोत्यामध्ये भरली. राख पोत्यामध्ये भरल्याच्या नंतर बघा महाराज, ती राख कुठं नेऊन सोडली, गंगेला नेऊन सोडली बघा महाराज. म्हणजे मेल्यान आणि मग राग सोडल्याच्या नंतर आपण काय करतो, दशक्रियाविधी करतो. पिंडदान झालं. मग याला शास्त्राने काय म्हटलंय, नवमिश्र श्राद्ध म्हटलंय. 9 दिवस त्या घरामध्ये दिवा काय ठेवणे, तेल लावत ठेवणे. दिवा आपण लावून ठेवतो की नाही महाराज 9 दिवस. मग त्याला ऐकायला यावं नाही तर ना येऊ, त्याच्या उशाशी बघसून रामकृष्ण हरी, राम रक्ष स्तोत्र का म्हणायचं. कारण की महाराज रामाचं ज्यावेळेस नाम जप होतं ना महाराज, राम राम म्हणता जवळी नाही भूत, कैसा यमदूत म्हणता राम. यमाची ताकद होत नाही महाराज यायची. का, ज्या महाराजांनी सांगितले यम कोणाला येत नाही महाराज. यम मृत्यूलोकामध्ये येण्याच्या अगोदर धर्मराजाला, यमराजाला विचारतात आम्ही मृत्यूलोकामध्ये चाललंय. मग आपली गिरेक कोणते सांगा. मग ते सांगितलंय, जे न घालती तुळशी माळ, गोपीचंद्र लावती टिळा, शरण न येती गोपाळा, त्यांच्या काळा नावे. आहे का नाही. ज्याच्या काळामध्ये पवित्र तुळशीची माळ नाही, आहे का नाही, ज्याच्या कपाळाला गंध नाही, हा अशा लोकांना यम लवकर न्यायला येतो. बरं, मग यम आल्याच्या नंतर काय करतो महाराज, फासा टाकतो. जसं आपण एखादं वज मारल्याच्या नंतर काय करतो, खात्री करतो, आहे का नाही. तसं जीव काय देतो, गुचकी देतो. मग आता आपण काय म्हणतो, फोन फिरवला काही अडचण नाही, आहे का नाही. मग फोन फिरवला काही अडचण नाही बघा महाराज. मग पावणे 2 घंट्याच्या आत कुठून येतात, यमसभामध्ये नेल्या जातात. 6 सभा आहे, यमसभा, इंद्रसभा, मैत्यसभा, आणि 2 आपल्याकडे. कोणत्या, त्या सभेच्या सभापती जरी असला, त्याचं आचरण चुकलंय, त्याला सुद्धा यमाच्या दरबारात तोळे खावे लागतात. आहे का नाही महाराज. विठ्ठल हो. मग चला, आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय, श्रद्धेने केली जाणारी क्रिया त्याला श्राद्ध म्हणायचं. तर श्राद्ध का घालायचं, ऐका. निमी राजाने स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घातलं. कुठं घातलं, निमी राजाने स्वतःच्या मुलाचं श्राद्ध घातलं. म्हणजे बापाने श्राद्ध केलं तरी चालतं, भावाने भावाला श्राद्ध केलं तरी चालतं, भावाने मित्राने मित्र श्राद्ध केली चालतं. जर एखाद्याला मूलबाळच नाही तर पुरीच्या पोराने सुद्धा श्राद्ध केलं तरी चालतं. त्याला काय म्हणतात, मानसपुत्र, दत्तकपुत्र, औरसपुत्र, आहे का नाही. आणि श्राद्ध झालं, विठ्ठल विठ्ठल हो, पण श्राद्ध हे करावंच लागतं. मग तुम्ही म्हणाल महाराज जर नाहीच केलं श्राद्ध तर काय होतं, आहे का नाही. तुमच्या मनामध्ये शंका येईल का नाही, जर श्राद्ध नाहीच केलं तर काय होतं. ऐका, आजही वसलेल्यापैकी 90% लोक कशात आहे, पितृदोष येते महाराज, आहे का नाही. मग पितृदोष कसं येतो, ऐका. आज कोण वारे,
हा तसे पितृदोषाचे 57-58 कारण आहे, पण एक 2-3 तुम्हाला सांगतो. आज कोण वार आहे? शुक्रवार आहे. मग आज रात्री 1 वाजता एखाद्या गावचं म्हातारं गेलं, जगलंय मोठं, जाईन कोणतरी महाराज, गेलं 1 वाजता, तर मग आज त्याचा शुक्रवार धरला पाहिजे का शनिवार? रात्री 1 वाजता गेले ते. हा चुकलं गणित आपलं इथं बघा महाराज. रात्री 12च्या पुढं इंग्रजांचं घड्याळ चालू होतं, आपली हिंदूची तिथी चालत नाही, बरोबर आहे की नाही? आणि तिथी हा हिंदू धर्माप्रमाणेच करावा लागतो. मग रात्री 12च्या पुढं गेलंय, तुम्ही कोणचा वार धरला? शनिवार धरला महाराज, आहे का नाही? 3च्या पुढे आपल्या हिंदू धर्माची तिथी चालू होती. मग अंत्यविधी लेट झाला, दशक्रिया विधी लेट झाला, 13वा लेट, श्राद्ध लेट, आला पितृदोष. विठ्ठल विठ्ठल हो. हे जरी नाही कळलं महाराज तर त्याच्या रोज सकाळी 9च्या दरम्यान कावळ येऊन ओरडणं, हे काय? पितृदोषाचे लक्षण आहे बघा महाराज, आहे का नाही? ज्याचा आजोबा सावकार आहे त्याचा नातो काय आज? भिकारी महाराज, आहे का नाही? आजोबाने काय केली? सावकारकी केली. गाव गरिबाचा कष्टाचा पैसा, हरामाचा पैसा काही अंशी समाजाच्या कामी जर लावला तो पैसा 3 पिढ्यात सुख देतो. आणि 3ऱ्या पिढीमध्ये काय येतो? पितृदोष येतो महाराज. कसा येतो पितृदोष? 3री पिढी बरबाद होणे, मानहानी होणे, पोरं पुरी मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुला मुलींची वेळेवरती लग्न न होणं, झालेच लग्न त्यांना आंधळे पांगळे मुके बहिरे मतिमंद कोडे फुटलेले मुलं जन्माला येणं. हे जरी नाही कळलं बघा महाराज तर ज्या दिवशी ज्या एखाद्या व्यक्तीमधला घरातला माणूस गेला असेल तर त्याने त्या सुनबाईला म्हणजे आपण जे विठ्ठल हो बघा, ज्या घरामध्ये आंतरजाती विवाह झालाय त्या आंतरजाती विवाह झालेल्या सुनबाईला घरामध्ये स्वयंपाक करायला लावायचा आणि पितृपक्षामध्ये केलेला नैवेद्य कावळ्याला ठेवायचा. कावळा नैवेद्य घेणार नाही घेणार कावळा नैवेद्य महाराज. सलग 3 वर्ष जर कावळा नैवेद्य नाही गेला तर आला त्रिपिंडी, आला नारायण नागबल्ली बघा महाराज. म्हणून आपल्या का म्हण आहे बघा महाराज, ज्याचा बाप जिवंत आहे ना त्याला श्राद्ध करायची गरज नाही. तुझा बाप वारलाय ना तुला श्राद्ध करावंच लागेल. मग शास्त्र असं सांगतं, जो मुलगा बाप वारल्याच्या नंतर श्राद्ध घालत नाही तो मुलगा मूर्ख आहे. जो मुलगा श्राद्ध घालत नाही तो मुलगा मूर्ख आहे. ज्याला चांगल्या क्वालिटीचे मित्र नाही तो मुलगा मूर्ख आहे. विठ्ठल विठ्ठल हो. मग श्राद्ध हे केलंच पाहिजे बघा महाराज, आहे का नाही? दशरथ राजाचे श्राद्ध कोणी केलं? सुनबाईने केलं बघा महाराज. कोणी केलं? सीताई साहेबांनी केलं. दुपारी 12च्या वाजता फाल्गुन नदी त्याच्यावरून काय आला? हात वरती आला. आता तुम्ही बसलेल्यापैकी जर तुम्ही कुणी गेला असेल महाराज पितृगायला, तिथे एक फाल्गुन नदी बघा. त्या फाल्गुन नदीतून काय आलता? दशरथ राजाचा हात वरती आला होता. आणि हात वरती आल्याच्या नंतर आकाशवाणी झाली पिंडवाड म्हणून बघा महाराज. मग सीताई साहेब म्हणले, मामाजी तुमची दोन्ही मुलं इथं नाही म्हटले. ते तेव्हाच्या काळात का ते वनवासाला गेले होते महाराज, तिथं काय किराणा दुकान वगैरे साहित्य आणण्यासाठी नव्हतं. मग काय केलं ब्राह्मणाने? काय सांगितलं? एक काम करा म्हटले. काय करा? फळं घेऊन या म्हणले उत्तम दर्जाचे. कुठून? जंगलामधून. मग फळं आणण्यासाठी राम आणि लक्ष्मण कुठे गेले? जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर सीताई साहेबाला कुठे ठेवलं? ब्राह्मणाजवळ ठेवलं महाराज. दुपारी 12 वाजता हात वरती आला आणि पिंडदान मागू लागला. मग पिंडदान मागल्याच्या नंतर सुनबाई सीताई साहेब म्हटल्या, मामाजी तुमची दोन्ही मुलं इथं नाही म्हटले. सीते काही हरकत नाही म्हटले. एक काम करा म्हटले, चिखलाची पिंडदान तयार कर. सीताई साहेबांनी काय केलं? चिखलाची पिंडदान तयार केले महाराज. आणि राजा दशरथाच्या कुठे ठेवले? हातावरती ठेवले. हात खाली गेला, आशीर्वाद दिला बघा महाराज, आहे का नाही? म्हणजे सुनबाईने श्राद्ध केलं तरी चालतं. कर्णाचं श्राद्ध कोणी केलं होतं? धर्मराजाने केलं होतं. म्हणजे भावाने भावा श्राद्ध केलंही चालतं बघा महाराज. जटेचं श्राद्ध कोणी केलं? प्रभू रामचंद्राने अयोध्येला कुठे केलं? रामेश्वरला केलं बघा महाराज. म्हणजे मित्राने मित्र श्राद्ध केलं तरी चालतं. आणि ज्याचं श्राद्ध ज्याला कोणीच नाही महाराज, भाऊ नाही, आई नाही, वडील नाही, मुलगा नाही, मुलगी नाही, कोणीच नाही, तर गावच्या पाटला सुद्धा त्याला श्राद्ध करावं लागतं महाराज, आहे का नाही? का बरं? तुम्हाला नाही बरं? विठ्ठल विठ्ठल हो. ते म्हणते मी बरोबर टाइम वालो, आहे का नाही? तुम्हाला नाही. हा, गावच्या पाटाला श्राद्ध करावं लागतं महाराज. का? आपल्यावरती आपल्याकडे काय होतं? बांधावरती दाजी काय होतो? वाद होतो, आहे का नाही? मग वाद झाल्याच्या नंतर बांधावरचा वाद कोण मिटवतो? आपल्याकडं पाटील मिटवतो महाराज. मग एका भांडकुदळ व्यक्तीने एका गरीबाचा 1.5 फूट बांध कोरला महाराज. मग पाटील आला. पाटलाने काय केलं? समझोता केला. बाबा कुठे ते येड्याच्या नादी लागतो? आधी 1.5 फूट, आता अर्धा फूट सोडून दे, मीच बांध राहून मी हात दगड राहून देतो, आहे का नाही? म्हणजे पाटलाच्या मनात अन्याय करावा नाहीये. पण अगोदर 1.5 फूट आणि अर्धा फूट, आता किती फुटाचा अन्याय झाला?
2 फुटाचा अन्याय झाला. नकळत पात्राकडे दोष आला. विठ्ठल विठ्ठल हो. तसं आपल्या सुद्धा अंतकरणामध्ये एक पाटील नावाचा काय महाराज माणूस आहे. तो आपल्याकडून सगळं करून घेतो महाराज. कसं करून घेतो? अगोदर वरच्या आळीचे सावध करायचे. कसे? वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. वरल्या आळीला वरल्या आळीला तुम्ही सावध व्हावे. वरल्या आळीला पाटील बुवाला मग जाऊ नसे. पाटील बुवाला पाटील बुवाला मग जाऊ नसे. पाटील बुवाला चिठ्ठी येईल मग पडायला धावे. मग पडायला धावे. पिंगळा मागवारे कोणी बोलत देखा. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत देखा. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का. पिंगळा मागवारे गौर फिरवितो डुगुडुगु ऐका. गौर फिरवितो डुगुडुगु ऐका. ऐका ऐका ऐका. पिंगळा 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 मागवारे कोणी बोलत देखा. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत देखा. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का. पिंगळा मागवारे पिंगळा मागवारे कोणी बोलत होते का. पिंगळा मागवारे टाळ्या वाजवा जोरदार. आहे का नाही? आपल्या शरीरामध्ये एक पाटील नावाचा माणूस आहे महाराज. आहे का नाही? हा. जरी एवढं सांगून जरी तुम्हाला नाही कळलं, तुम्ही जर श्राद्ध नाही घातलं, आहे का नाही, नाथबाबांनी सांगितलं जे, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येणार आहे. आहे का नाही? असे कित्येक आले कित्येक सांगले तरी तुमच्या डोक्यामध्ये राहिलं का? असं जर देण्यात राहिलं असतं तर कीर्तन करायची काही गरज नसते राहिलं महाराज. आहे का नाही? विठ्ठल हो. चला मग आज आहे श्राद्ध. मग आज श्राद्ध करत असताना बाबांची जी मुलं असतील महाराज, ती मुलं श्राद्ध करत असताना मग ते ब्राह्मण सांगतात. मग मुलगा सांगतो, बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे म्हटले. आहे का नाही? मग तुमच्या वर्षश्राद्ध निमित्त आज या ठिकाणी मी ज्ञानदान, अन्नदान, पिंडदान, आदिजी दाने, भूदान, हे सर्व दान हा सर्व खरडोप केलाय. कशा करता केलाय म्हटले? तुम्हाला उत्तम गती भेटो आणि तुम्हाला उत्तम गती भेटो म्हटले. का? ऐका, मुलगा शेवटचं पिंडदान करत असताना बापाच्या ऋणातून मुक्त होतो. आपली 5 बोट आहेत ना महाराज, ही 5 बोटं फार महत्त्वाचे काम करतात. ऐका, हे बोट कशाचं आहे? संकेत, सूचना, निर्देश. आहे का नाही? हे आपल्याला बोट काय करतं? संकेत देतं. तो पहा माणूस, तो बघा व्यक्ती. आहे का नाही? हे बोट काय करतं? हे पूर्वीच्या काळी कशाला यायचं? दात घासायला यायचं बघा महाराज. पण आता ब्रश आल्यामुळे हे रजेवे गेलंय. आहे का नाही? हे लई महत्त्वाचं काम करतं बघा महाराज. हे काय करतं? जे काहीच कामाचं नाही ते देवाच्या कामाचं महाराज. आहे का नाही? ते देवाला गण लावायला. आणि करंगुळीने महाराज, ही करंगुळी फार महत्त्वाचं काम करते. काय करते? एका अनोळख्या व्यक्तीसोबत लग्न मंडपामध्ये 7 जन्माचा संबंध जोडते. त्याला काय म्हणायचं? करंगुळी म्हणायचं. आणि जन्म देणारे बापाचा संबंध तोडतो, त्याला काय म्हणायचं? अंगठा म्हणायचं. शेवटचं पिंडदान मुलगा अंगठ्याने करतो आणि आई वडिलाच्या नोंदून काय होतो? मुक्त होतो. शेवटचं पिंडदान करत असताना मुलगा म्हणतो, बाबा आज तुम्हाला जाऊन माझ्यातून 1 वर्ष पूर्ण होतंय. या वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही तुमचं प्रत्येक घडीला प्रत्येक वेळेला स्मरण करत राहिलो. कसं स्मरण केलं? अहो मामा चहा घेता का? नाही, आमचे वडील वारले. अहो मामा दूध घेता का? नाही, आमचे वडील वारले. अहो मामा भात खाता का? नाही, आमचे वडील वारले. आहे का नाही? या निमित्ताने आपण काय केलं? वडिलांचं स्मरण केलं. आहे का नाही? असं मग तुमचं स्मरण आम्ही वर्षभर केलं. आहे का नाही? मग आदिजी दाने, हे सर्व दान मी तुमच्याकडे केलंय, तरी तुम्ही माझ्या माय बापाच्या ऋणातून मुक्त व्हावं असं मुलगा शेवटची इच्छा व्यक्त करतो आणि आई वडिलाच्या ऋणातून काय होतो? मुक्त होतो. विठ्ठल विठ्ठल आणि मुक्त झाल्याच्या नंतर बघा महाराज, तू आत्म्याला काय भेटते? आता विश्रांती भेटते. विसावतो. कसा विसावतो? अभंगाचा दुसचरण. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया दावा तृष्णेची. हाय का नाही महाराज? या बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असलं बघा महाराज, माफ करा बरं. आता जेवढा वेळ होता तेवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला हिंदू धर्मामध्ये जी विधी केले जातात ते विधीचं मी तुम्हाला सांगितलं बघा महाराज. आहे का नाही? काही लोक म्हणतात महाराज, काही ब्राह्मण लोक 11.5 महिन्याची देतात.
श्राद्ध करण्याची तिथी काही काही तारखेवरती करतात. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कसं आहे तिथीनुसार विधी होतो बघा महाराज, आहे का नाही. काही काही ठिकाणी 11.5 महिन्याचं करतात, 5.5 महिन्याचं करतात, म्हणजे दिनांकानुसार करतात. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये तिथीनुसार करतात महाराज, आहे का नाही. मग तसं बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या वर्षश्राद्ध निमित्त बघा महाराज या परिवाराने केलेला खटोटोप असेल, आमचे बाबजी मामा असतील, मीना मामा असेल, एकताई असेल महाराज. बाबांचा खूप मोठा परिवार होता. बाबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते महाराज, आहे का नाही. त्यांच्या श्राद्धानिमित्त आपण सर्वजण एकत्र आलात. सर्वांकरता बघा महाराज या ठिकाणी अन्नदानाची व्यवस्था आहे. सर्व कोणीही जेवल्याशिवाय माणसाने जाऊ नये. आणि सर्वांनी एकदा मोठ्या प्रमाणे भजन करायचे, सर्वांनी वर हात करायचे. डोबा रखुमाई, डोबा रखुमाई, याजसाठी केला होता टहास, शेवटचा दिवस गोड भावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे 3 गुणे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मेळी. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेची या. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अपशब्द गेला असेल तर मोठ्या अंतकाराने माफ करा मायबाप, नाहीतरी चुकणं हा जीवाचा स्वभाव आहे महाराज, आहे का नाही बाबा. एकदा चुकतो त्याला चूक म्हणतात, 2दा चुकतो त्याला भूल म्हणतात, 3दा चुकतो त्याला शैतान म्हणतात, आणि गडीगडा चुका करतो त्याला काय म्हणतात, पाकिस्तान म्हणतात, आहे का नाही. आणि किती चुका केल्या तरी पोटात घालतात त्याला काय म्हणतो आपण, हिंदुस्थान म्हणतो, आहे का नाही. मग तुम्ही आम्ही हिंदुस्थानातले माणसं, आहे का नाही महाराज. नका बोलण्याचा राग धरू, तुम्ही माय मी लेह करू, आहे का नाही. आज या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित असणारे सर्व मायबाप असतील, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आमचे मृदुंगाचार्य शुभम महाराज गायकवाड असतील, विनेकरी असतील, पीटी मास्तर असतील, बापजी अण्णा असतील, नवनाथ महाराज असतील, सर्व भाद्राबादचं भजनी मंडळ असेल, वेस्टची भजनी मंडळ असेल, आहे का नाही. पंचकुलीला सर्व भजनी मंडळ असेल महाराज. हा ईश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय.